मुलांनो, आज आपण सेकंड लेसन मराठीचा दुसऱ्या लेसनकडे वळतोय. मी चित्रकार कसा झालो. लेखक आहेत ल म कडू. ल म कडू ज्यांचा जन्म 1947 मध्ये झाला आहे. या लेखकाने मी चित्रकार कसा झालो या पाठामध्ये कोणती माहिती दिली बघा. निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला आपल्यातील उपजत कला म्हणजे थोडक्यात आपल्यामध्ये जन्मता असणाऱ्या काही कला शोधण्याचे अनेक मार्ग सापडतात. हे लेखकाने स्वानुभवातून या पाठात सांगितले आहे. काय होतं बघा, प्रत्येक माणसाकडे ना काही उपजत असे कलागुण असतात आणि या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी बऱ्याच वेळा आपण निसर्गाचा सुद्धा वापर करू शकतो. निसर्ग आपल्याला मदत करतो. आपण आताही पाहतो बरीच लोक मोठमोठी लोक होऊन गेली ज्यांची परिस्थिती फार गरीब होती, पण गरिबीतून सुद्धा त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. अनेक वेगवेगळ्या कला ते शिकले. मग या कला शिकण्यासाठी बऱ्याच वेळा त्यांना जी उपकरणं लागतं, साहित्य लागतं, साधन सामुग्री लागते, ही नसताना पण त्यांनी स्वतःमध्ये बऱ्याच काही गोष्टी घडवून आणल्या. आणि यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट उपयोगी ठरली ती म्हणजे निसर्ग. आता निसर्ग कशा प्रकारे मदत करतो, काय करतो, हे लेखकाला अनुभव कसा आला होता, मग तो लेखक चित्रकार कसा बनला याचा त्याने स्वतःला आलेला अनुभव सांगितलेला आहे. बघा, मी तुमचं एवढा असताना जे अनुभवलं पाहिलं ते तुम्हाला सांगणार आहे. मी लहान असताना म्हणजे तुमच्या वयाचं असताना लेखकाने काय काय पाहिलं, काय काय अनुभव घेतला, त्या स्वतःचे अनुभव या लेसन मध्ये सांगितलेले आहेत. बघा, प्रथम निसर्ग. आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही. त्याच्या विरोधात न जाता मर्जीत राहणं केव्हाही आपल्या फायद्याचंच आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, निसर्गाला आपण कधी विसरून चालणार नाही. निसर्गाच्या मर्जीत राहणं म्हणजे निसर्गाप्रमाणे आपण वागणं गरजेचं आहे. जसं आपण आज पाहतो बघा, आपण निसर्गाचं किंवा निसर्गाला खूप हानी पोचवतोय. त्यामुळे अनेक प्रकारे माणसाला सध्या त्रास सुरू व्हायला लागलेला आहे. म्हणून तर आपण निसर्गाबरोबर राहायला शिकलं पाहिजे. निसर्गाला नष्ट करून चालणार नाही. म्हणून लेखक काय सांगतात बघा, निसर्गाच्या विरोधात न जाता त्याच्या मर्जीत राहणं केव्हाही आपल्या फायद्याचं आहे. निसर्गातून आपलं पालन पोषण होतं आणि निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो. नाना कला म्हणजे विविध कला, वेगवेगळ्या ज्या कला आहेत त्या निसर्ग आपल्याला शिकवतो. निसर्ग धुंडाळत राहा, निसर्ग धुंडाळत राहा, निसर्गामध्ये अनेक गोष्टी शोधत राहा. तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपसुकच सापडतील. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या कला जोपासण्याच्या ज्या वाटा आहेत, जे मार्ग आहेत ते आपोआप सापडणार. आता तुम्हाला माझीच गोष्ट सांगतो. माझं प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं. लेखकाचं शिक्षण एका लहानशा खेड्यामध्ये झालं. माझं खेड अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं. या खेड्याचं वैशिष्ट्य होतं बघा, लेखकाचं खेड निसर्गरम्य होतं. अगदी सुंदर अशा प्रकारे होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सुसंस्कृत होतं. लोकांवर संस्कार चांगले होते असं म्हणता येईल. घनदाट जंगल, काही त्याने आपल्या गावाचं वैशिष्ट्य सांगितलं बघा. घनदाट जंगल, दुथडी भरून वाहणारी नदी, निळे डोंगर, हिरवी रानं, अवघा आनंदी आनंद. गावामध्ये बघा ना, घनदाट जंगल होती, दुथडी भरून वाहणारी नदी. दुथडी भरून म्हणजे दोन्ही तीर किनार भरून वाहणारी नदी असायची. आणि निळे डोंगर, डोंगर कसे वाटायचे, निळेगार वाटायचे. हिरवी रानं, हिरवी गर्द अशी झाडं. अवघा आनंदी आनंद. अशा वातावरणात माणसातली सर्जनशीलता उफाळून आली नाही तर नवलच. माझा एक मित्र होता. आम्हाला खूप वाटायचं की आपण चित्र काढावे. लेखक काय सांगतात, त्यांचा एक मित्र होता. त्या मित्राला आणि लेखकांना वाटायचं की आपण चित्र काढावेत. पण काय करणार, आमच्याकडे कसलीच साधनं नव्हती.
जसं आता आजकालच्या मुलांकडे आपण पाहतो, चित्र काढण्यासाठी आपल्याकडे पेन्सिल, इरेझर, वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स, रंग, आपल्याला वॉटर कलर असतील, इतर वेगवेगळे रंग असतील, हे आपल्याकडे अवेलेबल आहे, उपलब्ध आहेत. पण पूर्वीच्या काळी लेखकाला चित्र काढायची खूप इच्छा, परंतु लागणारं साहित्य बघा, पेन्सिल, रंग, ब्रश, हे तर सोडा, साधा कागदही नव्हता. हे बघा, पूर्वीचे दिवस आहेत ना, खूप लोकांनी गरिबीमध्ये काढलेले आहे. जीवन जगताना त्यांना सगळीकडे तडजोड करावी लागली होती. बघा, इच्छा खूप होत्या, बऱ्याच लोकांना शिकायचं होतं, पण सुख सुविधा नव्हत्या, कुठल्या गोष्टी उपलब्ध होत नव्हत्या. जसं इथे बघा, लेखक काय म्हणतो, मला चित्र काढायची होती, ब्रश, रंग, पेन्सिल, हे तर सोडाच, साधा कागद सुद्धा नव्हता ज्याच्यावर चित्र काढता येते. अभ्यासाची एकच वही, पाटीवर लिहिण्याची एक पेन्सिल, तिचे तुकडे झाले तरी सांभाळून वापरायला लागायची, दुसरी मिळण्याची शक्यता नव्हती. ह्या वाक्यावरून कळतं का तुम्हाला? दुसरी मिळण्याची शक्यता नव्हती म्हणजे काय, तर गरिबीचे दिवस असल्यामुळे एखादी पेन्सिल हरवली, तुटली, तर परत नव्याने मिळायची शक्यता फार कमी होती. शिवाय सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता, धाक म्हणजे भीती, की चित्रबित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची, ना घरातल्यांना वात्रटपणा वाटायचा. नुसती चित्र काढली ना तर घरातल्यांना आणि मास्तरांना, शिक्षकांना तो वात्रटपणा वाटायचा. काय होतं माहितीये का, पूर्वी चित्रकलेत तेवढं महत्व नव्हतं. आज आपण पाहतो बऱ्याच मुलांना आपलं करिअर सुद्धा चित्रकलेत करता येतं. आपण इयत्ता 10वी नंतर आपल्याला आर्ट या वेगवेगळ्या विद्यालयामध्ये, महाविद्यालयामध्ये प्रवेश घेता येतो, ज्याच्यामधून आपण जे आर्ट सारखे काही कॉलेजेस आहेत मुंबईमध्ये, की खूप छान कॉलेज आहे ज्याच्यामधून अनेक चित्रकार घडवता येतात. म्हणजे आता चित्रकलेला तेवढं महत्व होतं. पण पूर्वी चित्र काढली म्हणजे घरच्यांनाही वाटायचं कागद वाया जाईल, आणि हा वात्रटपणा, वेळ वाया घालवणं, असं घरच्यांना पण वाटायचं आणि मास्तरांना पण वाटायचं. त्यामुळे चित्रमित्र काढलेली घरच्यांनाही आवडायची नाही, मास्तरांना आवडायची नाही. वैशाख महिन्यातलं ऊन करपून टाकणार असायचं. मराठी महिने चैत्र, वैशाख, ज्येष्ठ महिने माहितीये. वैशाख हा कडक उन्हाळ्याचा काळ, आणि या वैशाखाच्या महिन्यामध्ये ऊन करपून टाकणार. करपून म्हणजे काय, अगदी भाजून टाकणार, जाळून टाकणार. स्किन आहे ना, त्वचा आहे ना, ती उन्हामुळे करपून जायची. अशा प्रकारे आम्ही गावातली सगळी मुलं नदीच्या डोहात जाऊन पडायचो. म्हणजे नदीचं जे डबकं पाणी साचलेलं वगैरे आहे ना, त्यामध्ये आम्ही नदीमध्ये डुंबायचो, मस्त खेळायचो. अंगात गारवा भरला की पुन्हा काठावर येऊन बसायचो. काठालगत खूप खडक होते. काठालगत म्हणजे नदीच्या किनाऱ्यावर अनेक खडक होते. पाण्याच्या प्रवाहामुळे गुळगुळी सपाट झालेले, लांब रुंद पसरलेले, बघा खडकांचा म्हणजे कशा प्रकारचे खडक होते बघा, प्रवाहामुळे गुळगुळीत झाले. तुम्ही कधी वाहत्या पाण्यामध्ये बघितलं ना, सतत पाणी वाहत राहिल्यामुळे दगडांची हालचाल होते, आणि बऱ्याच वेळा दगड आहेत ना गुळगुळीत होतात. तसे गुळगुळीत झाले दगड होते, काही सपाट झाले होते, काही लांब रुंद असे पसरलेले दगड होते. आम्हाला तिथंच आमचा कॅनव्हास सापडला. आम्हाला तोच कॅनव्हास म्हणजे दगड, ज्याच्यावर चित्र काढता येईल असा दगड म्हणजे त्यांच्याकडे कॅनव्हास होता. या भल्या थोरल्या खडकावर मनसोक्त चित्र काढता येणार होते. मनसोक्त, अगदी मनाला वाटेल तसं. बघा, विकत आणायची गरज नव्हती, घरच्यांना कुठलाही खर्च नव्हता. लांब लचक असे दगड होते, त्या गुळगुळीत दगड होते, या दगडावर चित्र काढायची होती. आमच्या त्या भागात तांबूस रंगाचा मुरुम असतो. मुरुम हा खडकाचा प्रकार, जो लाल असणारा खडक असतो. शिवाय पिवळट रंगाचे दगडही सापडतात. बघा, पिवळ्या रंगाचे दगड सापडतात. हे दगड आपटले की त्यांची पिवळी पिवळी फक्की पडते. फक्की म्हणजे पावडर पडते, अगदी पिठासारखी असते. हवं तर पाणी घातलं की पिवळा रंग तयार. मुरुमाचा खडा
ओला करून घेतला आणि खडकावर चित्र रेखाटणं झालं सुरू. बघा किती सुंदर आहे बघा. मुरमाचा दगड घ्यायचा जो लाल रंगाचा आहे, त्या दगडाने लाल रेघा मारायच्या. पिवळा रंग म्हणजे काय तर पिवळ्या रंगाचा दगड. ओके, पुढे बघा. काय काढू आणि काय नको असं व्हायचं. गुडघ्यावर टेकून रेष काढण्यात दंग व्हायचो. दंग म्हणजे रमून जायचो, गुंग व्हायचो. बऱ्याच गुडघे खाली टेकायचे आणि आपल्याला वाटेल तेवढा वेळ चित्र काढायची. बघा, रेषा काढीत हातभर पुढे सरकल्यावर मागे वळून पाहावं तर रेषा वाळून लाल जर्द झाल्या असायच्या. कारण ओला दगड घेऊन ते चित्र काढायचे ना. जेव्हा ही ओळ काढलेली जी रेघ आहे ती वाळल्यानंतर एकदम गडद रंग तयार व्हायचा. ओके, पुढे बघा. आणखी सुरसुरी यायची. सुरसुरी म्हणजे खूप इच्छा, आणखी वाटायचं की आपण चित्र काढूया. तापलेल्या खडकावर टेकून टेकून गुडघ्याची साल्ट गेली लक्षात यायची नाही. बघा, गुडघ्यावर टेकून बसायची मुलं. त्यावेळी गुडघा टेकून टेकून त्या खडकावर घासून जायचं. कधी कधी वरचं सलपट म्हणजे काय, वरची स्किन कधी कधी निघायची गुडघ्याची, हे पण लक्षात यायचं नाही. जसं तुमच्या लक्षात येतं बघा की आपण जेव्हा खेळत असतो, खेळत असताना आपण खूप जर गुंग झालो खेळण्यामध्ये, किती बाहेर ऊन पडलं असेल तरी आपला काही फरक पडत नाही. तसं मुलांचं व्हायचं. चित्र काढण्यामध्ये एवढे रंगून जायचे लेखक आणि त्याचे मित्र की पायाला त्यांच्यावरचं सलपट जायचं गुडघ्याचं, पण लक्षात यायचं नाही. पुढे बघ. मग उभ्या खडकावर चित्र काढणं सुरू झालं. काही दिवसांनी वाटायचं की यात रंग भरावेत, पण ते कुठून आणणार. बघा पुढे. त्या दिवसात काटेसावर फुलते, लाल भडक होते. काटेसावर हे वनस्पतीचं नाव आहे. ती लाल भडक बघा. रंग कोणकोणत्या फुलांपासून कोणकोणते रंग मिळालेत बघा. काटेसावर लाल भडक असतं. तिच्या फुलातले पराग पाण्यात चुरगळले की जांभळा रंग मिळतो. काटेसावर बघा, त्या फुलातले पराग म्हणजे आतले कण घ्यायचे आणि ते पाण्यामध्ये चुरगळायचे, मग जांभळा रंग मिळणार. शेंदरी नावाच्या वनस्पतीच्या बोंडातल्या बिया भगवा रंग देतात. शेंदरी हे वनस्पतीचं नाव आहे. त्याच्या बिया, त्यापासून भगवा रंग मिळायचा. काही पानांचा हिरवा केला बघा, काही पानांचा हिरवा केला, चुन्याचा पांढरा, कुंकवाचा लाल आणि दगडाचा पिवळा होताच. बघा, सगळे रंग कसे नैसर्गिक, कुठेही खर्च करायचं गरज नाही. वेगवेगळे रंग आपाप घरच्या घरी तयार. पानांपासून हिरवा रंग, कुंकू पाण्यामध्ये जर आपण मिक्स केलं तरी ते लाल रंगाचं होतं. असे अनेक रंग ते तयार करायला लागले. पुढे बघा. बांबूची कोवळी काडी घेऊन पुढचं टोक ठेचलं की त्याचा ब्रश व्हायचा. किती सुंदर कल्पना आहे बघा. आता आपण अनेक ब्रश वापरतो. ह्या ब्रश साठी बघा ना, तर पूर्वीचे ब्रश आणायला पैसा नाही. मग काय करायचं, अशी काडी घ्यायची, बांबूची एकदम छोटी अशी काडी घ्यायची. ही काडीचा जो पुढचा जो भाग आहे दगडाने चांगला ठेचायचा. ठेचला ना की हळूहळू तो सॉफ्ट होतो आणि ब्रश सारखं काम करतो. अगदी सुंदर अशा प्रकारे आपल्याला ब्रश तयार करता येतं. असं ब्रश ती मुलं तयार करायची. तहान भूक हरपून आम्ही दगडावरची चित्र रंगवत बसायचो. नजर जाईल तिथपर्यंत चित्र अगदी नदी किनाऱ्यावर जिथे जिथे दगड आहे त्या सगळीकडे चित्र काढली जायची. थोड्या दिवसांनी पाऊस यायचा, नदी वाहायला लागायची. आमची चित्र नदीच्या पोटात गडप व्हायची, गायब व्हायची. म्हणजे आता नदीला पूर आला किंवा पाणी आलं, पूर्ण नदी पात्र पाण्याखाली गेलं की काढलेली चित्र पाण्यात जायची. म्हणून म्हटलं चित्र गडप व्हायची. बघा किती आनंद. खरंच लहानपण जे आहे आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये लहानपण घालवणं यासारखी मजा दुसरी कुठलीच नसते. अशी मजा या लेखकाने आपल्या आयुष्यामध्ये घेतली. बघा, मी जे काही व्यक्तिगत सांगतो आहे ते एक उदाहरण आहे. निसर्ग किती परिणाम आपल्या देत असतो हे लक्षात येईल. मला इतकंच म्हणायचं आहे की साधनं नाहीत म्हणून अडून बसायचं नाही. तुमच्या इच्छा तीव्र असतील
तर साधनांशिवाय साधना करता येते. बघा, तुमची जर इच्छा तीव्र असेल, खूप तुमची इच्छा असेल, नाही मला हे करायचंच आहे, तर माणूस नक्कीच आयुष्यामध्ये पुढे जातो. जसं आपण पाहतो अनेक मोठमोठे क्रिकेटपटू आहे, अनेक प्रसिद्ध खेळाडू आहे, त्यांचं कधीतरी तुम्ही आत्मचरित्र वाचा. त्याने आपल्या खेळाला सुरुवात कशी केली, त्यांना साहित्य कसं मिळत होतं, हे जर तुम्ही वाचलं की तुमच्या लक्षात येईल. त्यांच्या बालपणी त्यांना पाहिजे असं साहित्य मिळत नव्हती, पण मिळेल त्या साहित्याचा वापर करून त्यांनी खेळायला सुरुवात केली, कारण त्यांची इच्छा तीव्र होती. आपण पाहतो सचिन तेंडुलकर सारखे काही प्लेयर्स आपल्या महाराष्ट्रामध्ये झाले की जे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे होते, आणि असे खेळाडू त्यांचं बालपण एका साध्या चाळीमध्ये गेलं. अगदी बालपण म्हणजे एवढ्या गरिबीमध्ये गेलेलं आहे. 1-2 रूमच्या खोलीमध्ये कसं तरी आयुष्य काढलं होतं. साहित्य मिळत नव्हतं, दुपारी जेवणासाठी काही मिळालं नसेल तर त्या काळामध्ये गरिबांचं अन्न म्हणजे वडापाव यासारखे कधी पदार्थ खाऊन प्रॅक्टिस करायची. असं करत करत त्यांनी स्वतः मध्ये बदल करत गेला, स्वतः नवीन गोष्टी शिकत गेला. म्हणून असं असतं, लक्षात घ्या, जर तुमची काही करण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही यशस्वी होता. प्रयत्न सोडायचे नाही, आणि आपण फक्त कारण सांगायचं नाही, माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे, मी हे नाही करू शकत. आपण नेहमी रिझन शोधतो. बघा, असं नाही आहे, लक्षात घ्या. आपण प्रयत्नातून मोठं व्हायचं असतं. तसं इथे काय सांगतात बघा, काय बघा, साहित्याशिवाय साधनाशिवाय साधना करता येते. म्हणजे कुठलं साहित्य जरी नसेल तरीही आपण वेगवेगळ्या गोष्टी आत्मसात करू शकतो. जसं तुम्ही बघा, पूर्वीच्या काळी बऱ्याच लोकांनी झाडांच्या पानावर कधी कधी लिहायचे. म्हणजे काय होतं, साहित्य नव्हतं. असंच असतं बघा. पुढे आता हेच पहा, श्रावण सरता सरता पाऊस कमी व्हायचा, पण नदी वाहतच असायची. जसं हळूहळू श्रावण महिना लागला आणि श्रावण महिना संपायला आला की हळूहळू पाऊस कमी होतो. ओके, आमचा कॅनव्हास म्हणजे खडक मोकळा व्हायचा, पार चैत्र महिना उघडायचा. बघा, म्हणजे नदीचं पात्र पूर्ण उघडं होण्यासाठी, ओपन होण्यासाठी चैत्र महिन्यापर्यंत वाट बघावी लागायची. तोवर काय करायचं, त्यातूनच आम्हाला मातीचा नाद लागला. लाल भडक मौशार माती हाताला लोण्यासारखी वाटायची. मूर्ती कराव्यात असं ठरलं, पण मातीचा खेळ लपून छपून करावा लागेल. बघा, मातीमध्ये खेळायचं म्हणजे कपडे खराब होणार, अंगाला माती लागणार, घरचे ओरडणार, म्हणून लपून छपून अशा प्रकारे उद्योग केला जायचा. बघा, पावसाच्या हळूहळू पिरियडमध्ये मऊसर माती मिळायची. माती काय करायची, जसं आपण पीठ मळतो तशी माती मळायची, त्याचा गोळा बनवायचा आणि त्याच्यातून वेगवेगळ्या मूर्त्या बनवायच्या. जसं आपण बघतो कुंभार किंवा गणपती बनवणारे मूर्तिकार, बघा असे मातीपासूनच मूर्ती बनवतात. हे जे गणपती जे बनवायला शिकलेले लोक आहेत, हे काही जन्मतः शिकलेले नाही आहेत. हळूहळू हळूहळू आपल्यामध्ये त्यांनी बदल करत करत मातीपासूनच त्या मूर्त्या बनवायला शिकले होते. तसंही मुलं बघा, खेडेगावातील बरीच मुलं तुम्ही बघितलं ना, तर अशा प्रकारे आयुष्य खरंच एन्जॉय करतात. मातीतून आपल्याला आता बघा नागपंचमी येते, बऱ्याच घरामध्ये नागोबाची मूर्ती पूजली जाते. लहानपणी या मूर्ती कशाच्या बनवतात, तर मातीपासून आपण घरच्या घरी बनवू शकतो. अशा मूर्ती मुलं बनवायची. मात्र ते काय सांगतात, घरापासून घरच्यांपासून मात्र लपून छपून करावा लागायचं. पुढे बघा, पण मातीचा खेळ लपून छपून करावा लागे. कधी गोट्यांच्या मागच्या बाजूला, नाहीतर गावातील मंदिराजवळच्या बकुळीच्या झाडाखाली आमचा उद्योग चालायचा. आमचा उद्योग म्हणजे आमचे काम, मातीच्या वस्तू बनवायचा काम चालायचं. कुठे कुठे सांगितलं बघा, मंदिराजवळच्या बकुळीच्या झाडाखाली किंवा गोठा, जनावर बांधायचा जो गोठा असतो त्या गोट्याच्या मागच्या बाजूला चालायचं. मूर्ती करून वाळत ठेवल्या की काही काळानं त्यांना तडे जाऊन ढासळायच्या, हिरमोड व्हायचा. हिरमोड म्हणजे वाईट वाटायचं. कारण कसं होतं, आपण एवढ्या छान मूर्ती बनवल्या आणि तुम्ही बघा मूर्ती वाळल्या की नाही की त्याला तडे जातात आणि तडे झाले की फुटते ती मूर्ती. मग अशा वेळी खूप वाईट वाटायचं. आपण एवढी मेहनत घेऊन मूर्ती बनवली आणि ती मूर्ती फुटली, माती काय उन्हामुळे काय होतं, तडकते. मग त्यासाठी मुलं काय करायची बघा, विचार करता करता लक्षात आलं
की बघा त्यावर काहीतरी उपाय शोधायला हवा होता. विचार करता करता लक्षात आलं की गाईचं शेण ओलं असताना जसं असतं तसं ते वाळल्यावरही राहतं, त्याला तडे जात नाही. आम्ही शेण मातीत मळून घेतलं आणि मूर्ती थोड्या टिकायला लागल्या. तरीही जास्त दिवस झाल्यावर बारीक बारीक तडे जाऊन ढलप्या पडायच्या. विचार पुन्हा सुरू झाला. म्हणजे काय झालं बघा, मुलाने काय केलं, मुलाने विचार केला. मातीचे वाळल्यानंतर मूर्तीचे तुकडे पडतात. मुलाने काय केलं, त्यांच्या लक्षात आलं गाईचं शेण हे जर मातीमध्ये मिक्स केलं तर काय होत नाही, त्याला पटकन काय होतं, ढलपे येत नाहीत, भेगा पडत नाहीत. पण काही दिवसांनी ते ढलपे किंवा हळूहळू यायचे. मग पुढे काय केलं बघा, आमच्या गावात आठवडी बाजार भरायचा. बऱ्याच गावागावामध्ये आठवड्याला बाजार भरतो. पूर्वीच्या काळी तर ही खूप मोठी पद्धत होती आणि आठवड्याच्या बाजारातच सगळ्या वस्तू मिळायच्या. आता आपण पाहतो आपल्या शहरामध्ये राहतो, शहरामध्ये राहणाऱ्या गोष्टी प्रत्येक दिवशी जेव्हा हवे तेव्हा उपलब्ध होतात. ओके, माधू आयते कपडे विकायला यायचा. सगळा डोंगर भाग, माधू नावाची व्यक्ती आयते कपडे विकायला गावात यायचा. फक्त पाय वाटा तो आपला माल घोड्यावर लादून आणायचा. नांदरुकीच्या झाडाची दाट सावली पण, नांदरुक हे झाड आहे मोठं ज्याची सावली खूप पसरते, अशा नांदरुकीच्या झाडाची दाट सावली पडायची. तो झाडाच्या मुडीला घोडा बांधून ठेवायचा. आम्हाला घोड्याची लीद दिसली. लीद म्हणजे घोड्याची शेण. जसं घोड्याचं शेण आहे ना ते आम्हाला तिथे दिसायचं. त्यात बरेच धागे दिसत होते. हे धागे मातीत धरून ठेवतील असा विचार करून आम्ही तो प्रयोग केला. आता आमच्या मूर्तींना बिलकुल तडे जात नव्हते. केवढा आनंद झाला हे मला शब्दात सांगता येत नाही. किती सुंदर बघा ना, मुलं अशा प्रकारे कृतीतून माणूस शिकतो. आपण बऱ्याच वेळा पुस्तकातून जे ज्ञान घेतो त्यावेळी जेव्हा आपण कृती करतो, एखादा एक्सपेरिमेंट करतो, आपण नवनवीन गोष्टी शिकतो, हे खूप महत्वाचं आहे. यालाच खरं ज्ञान म्हणतात. बघा पहिल्यांदा नुसत्या मातीच्या मूर्त्या, नंतर त्याचं शेण मिसळून पाहिलं, नंतर त्याने घोड्याचं शेण ज्याला लीद म्हणतात ते मिक्स करून बघितलं. ओके, पुढे मी माध्यमिक शाळेत असताना आर्किमिडीज या शास्त्रज्ञाचा धडा वाचला. त्याला हवं होतं ते तत्व शोधण्यासाठी तो साध्या वाटणाऱ्या गोष्टीतही तो शोधत राहायचा. ते सापडल्यावर तो न्हाणीघरातून युरेका युरेका करत धावत सुटला. युरेका म्हणजे सापडलं, आय हॅव फाइंड आउट. पुढे तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्यालाही तेवढाच आनंद झाला होता जेव्हा मूर्तींना तडे जाण्याचं थांबलं होतं. आपल्यापुरता का होईना तो एक शोधच होता. बघा मुलांसाठी शोधच होता, कारण मूर्तीला तडे जात होते, आता तडे जाणे थांबले. म्हणजे हा शोधच होता की नाही. मुलांनो, मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुमच्या प्रत्येकात आर्किमिडीज दडलेला आहे. त्याला कायम जागतं ठेवा. तुमचं आभाळ कायम आनंदाने भरलेलं राहील. काय करायचं लक्षात घ्या, आयुष्यामध्ये ना बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात. शिकण्यासाठी आपण कुणाकडून शिकू शकतो, वयस्कर लोकांकडून शिकू शकतो, कधी कधी लहान मुलांकडून आपण काही गोष्टी शिकतो. शिकायला वय नसतं. आणि निसर्गामध्ये आजूबाजूला आपल्या बऱ्याच गोष्टी दिसतात, प्राणी पक्षी दिसतात. बघा छोटे छोटे जे पक्षी पण किती सुंदर घरटं बांधतात बघा ना. आपण हाताने जरी तसं बनवायचं म्हटलं तर आपल्या हाताने बनवणं शक्य होत नाही, पण तो निसर्गामध्ये एवढासा तो चिमुकला पक्षी ते घरटं बांधतो. म्हणजे ते लक्षात घ्या, निसर्ग आपल्याला खूप काही शिकवतो. या लेसन मध्ये आपल्याला लेखक काय सांगतात की कशा प्रकारे निसर्ग आपल्याला काही गोष्टी देत असतो, आपण त्या घेतल्या पाहिजे आणि आपल्यामध्ये चांगले चांगले बदल घडवले पाहिजे. कुणी कारण सांग बघा, आपल्याकडे जर उपजत गुण असतील तर आयुष्यामध्ये आपण नक्कीच पुढे जात असतो. त्यामुळे नेहमी प्रयत्नशील राहिला पाहिजे. ओके.